जसं की मी 3 महिन्याचा होतो, 3 महिन्याचा असून ते 3.5 वर्षापर्यंत माझे 4 ऑपरेशन झाले ते जिभेखाली. जर ती ऑपरेट केली नसती तर कदाचित माझा जीवही गेला असता. हात तुटला 2 वेळा, मला डोळ्याचे इथं टाके पडले. तेव्हा डॉक्टरांना कळत नव्हतं की एका 10 वर्षाच्या मुलाला हा आजार होतोच कसा. पप्पांना हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे मग ॲक्च्युअली इट वॉज व्हेरी इमोशनल. बच्चा, सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलेंस के पीछे भागो, सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी. नमस्कार, माझं नाव आयुष नेवल धीरज बिडवे. मी हॉटेल मॅनेजमेंटचे डिग्रीच्या फर्स्ट इयरला आहे UEI ग्लोबल एज्युकेशन या संस्थेमध्ये. माझं वय वर्ष 20 आहे आणि आत्ता सध्या नुकतंच मी आमच्या कॉलेजच्या UEI कलिनरी कॉम्पिटिशन UCCमध्ये फर्स्ट प्राईज जिंकलो आहे. आणि त्यामध्ये असं झालं की मला लहानपणापासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होते, फिजिकल प्रॉब्लेम्स होत्या. जसं की मी 3 महिन्याचा होतो, 3 महिन्याचा असून ते 3.5 वर्षापर्यंत माझे 4 ऑपरेशन झाले ते जिभेखाली. तिथे एक गाठ आली होती, ती 4 वेळा ऑपरेट करावी लागली. आणि त्यामुळे त्यानंतर जर ती ऑपरेट केली नसती तर कदाचित माझा जीवही गेला असता. परंतु तसं काही झालं नाही. आणि नंतर मग हळूहळू एक एक गोष्टी नवीन खूप काही वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. जसं की माझा हात तुटला 2 वेळा, मला डोळ्याचे इथं टाके पडले. आणि मग 5वीमध्ये असताना मी आमच्या गावावरनं बार्शीला जात होतो. तेव्हा मी पप्पांच्या मांडीवर बसलेलो होतो STमध्ये. आणि ST ड्रायव्हरने खूप रॅश ड्रायव्हिंग केली, खूप रॅश. आणि त्यामुळे त्यांनी स्पीड ब्रेकरवरनं ते ST उडवली आणि मी पप्पांच्या मांडीवरनं वरती लगेज कॅरियरवर जाऊन धडकलो आणि माझा हात पुढच्या सीटच्या बारला लागला आणि तिथे माझा हात दुसऱ्यांदा तुटला. आणि मग त्यानंतर आम्ही जेव्हा परत पुण्याला आलो तेव्हा मग मला लूज मोशन्स आणि त्या लूज मोशन्समधून ब्लड पास व्हायचं. आणि तेव्हा मग आम्ही खूप सारे डॉक्टर्सकडे गेलो की काय झालं. कोण म्हणायचं पाईल्स आहे, इंटरनल पाईल्स आहे. मग आम्हाला कोणीतरी डॉक्टर प्रवीण साळुंके ह्यांचं नाव सुचवलं. तिथं गेल्यावर त्यांनी माझी इंडोस्कोपी केली आणि त्यामध्ये कळलं की मला अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार झाला आहे. त्यामध्ये आपल्या इंटेस्टाईन्सला जखमा होतात आणि त्यातनं ब्लिडिंग होते आणि अन्न पचत नाही. ती सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि तेव्हा डॉक्टरांना कळत नव्हतं की एका 10 वर्षाच्या मुलाला हा आजार होतोच कसा. कारण हा आजार मोस्टली एक 30-40 नंतर होणारा आजार आहे. त्यामुळे मग डॉक्टरांनी अल्सरेटिव्ह कोलायटिसचे जे मेडिसिन्स होते ते मेडिसिन्स दिले. पण ते माझ्या बॉडीसाठी खूप पॉवरचे मेडिसिन्स होते. ते 500 mg असे खूप पॉवरचे असल्यामुळे माझ्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस जे आपण म्हणतो ते पूर्णपणे थांबले आणि माझी हाईट, माझी हेल्थ पूर्ण स्टक झाली. माझं ब्लड वाढ होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी माझे बोन मॅरोची टेस्ट करायला सांगितली, जी आपल्या छातीतून एक चपटा हाड असतं तिथून त्यांनी ब्लड काढलं बोनमधनं. आणि तो हिथून जे रक्त जातं ते खूप पेनफुल असतं. ते खूप त्रासदायक होतं तो पण एक मोमेंट. आणि मला ब्लड 4 वेळा लावण्यात आलं. तिथं बोन मॅरो टेस्टमध्ये सगळं पॉझिटिव्ह आलं, काही प्रॉब्लेम नव्हती. पण तरी ब्लड वाढत नव्हतं, ब्लड सारखं कमी व्हायचं मला. त्यामुळे 4 वेळा ब्लड लावण्यात आलं. आणि जेव्हा मला ब्लड लावण्यात आलं तेव्हा माझ्या शिरा सापडत नव्हत्या सलाईन लावण्यासाठी. तर तेव्हा डॉक्टर्स माझ्या तळ हातावरती त्यांच्याकडची जी रेड कलरची टॉर्च लाईट असायची ती मारून माझं शिर शोधून त्यामध्ये सलाईन इन्सर्ट करायचे आणि मग मला ब्लड देण्यात यायचं. आणि तेही असं की माझं शिर खूप बारीक असायचं. त्यामुळे थोडंसरी हालचाल झाली की त्या सलाईन आऊट जायची, परत हात सुजायचा, ती काढून दुसऱ्या शिरेमध्ये सलाईन टाकावी लागायची. असं 2 दिवसामध्ये 3-4 वेळा व्हायचं. मग तेव्हाही खूप त्रास व्हायचा, हात सुजायचा, ते जळजळायचं आणि सारखं ते पिन लागणं ते पण खूप दुखायचं.
मग आता थोडं स्टेबल आहे. आम्ही आधी ॲलोपॅथीच्या ह्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स त्रास झाला मला, त्यानंतर मग आम्ही ते बंद करून आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केली. पण मला आवड लहानपणीपासून कुकिंगमध्ये होती. माझी मम्मी आणि आजी दोघी कुकिंगमध्ये खूप चांगलं त्यांचा हात आहे आणि त्या कुकिंग शोज पण बघायचे. मग त्यांच्याबरोबर मी पण बघायचो, कधी काही कणकेवर खेळायचो. आणि नंतर मग मला माझ्या खाण्यावरती बंधनं आले. मला खाण्याची खूप आवड, पण माझ्या खाण्यावरती बंधनं असल्यामुळे मी अजून खाण्याकडे अट्रॅक्ट झालो. मी वेगवेगळे शोज बघायला लागलो, फूड शोज जे कुकिंग शोज असतात. आणि त्यानंतर मी त्या गोष्टी बनवायला लागलो. आणि सर्वात प्रथम जी माझी बनवलेली डिश होती ती म्हणजे होती मोमोज. आणि ती होती पहिली पायरी माझी हॉटेल मॅनेजमेंटकडे ॲज अ करिअर करण्यासाठी. मग त्यानंतर मी हळूहळू वेगवेगळ्या डिशेस केल्या. पिझ्झा केला, गार्लिक ब्रेड केली, परत घरात आपलं गौरी गणपतीचे नैवेद्य बनवलं आणि असेच काही वेगवेगळ्या गोष्टी, पावभाजी, डोसा बनवत गेलो. आणि मला माझ्या शाळेनेही खूप सपोर्ट केला त्यामध्ये. इवन माझे पाय असे सुजायचे की मला 3-4 दिवस चालता येत नव्हतं, बसून राहावं लागायचं. पण शाळेने आणि खास करून आमच्या ज्या तेव्हा प्रिन्सिपल मॅम होत्या, अलका मॅम, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि त्या म्हणाल्या की त्याला अजून 10वी पास करायची आणि त्यांनी मला फक्त सांगितलं की तू पेपरला ये, पेपर दे आणि घरी जा. तू शाळेला आला नाही तरी चालेल, तुझ्या अटेंडन्सचं आम्ही बघून घेऊ. म्हणून मग तेव्हा त्यांनी खूप सपोर्ट केलं. आणि तेव्हा पण एक असं वाटायचं की आपल्याला शाळा, जी आपण स्कूल लाईफ म्हणतो, ती जगता येत नाही आहे. म्हणून मग थोडं वाईट वाटायचं. तरी नंतर 10th पास आऊट झालो. 11th पण कॉलेजमध्ये पण फॅकल्टीने खूप सपोर्ट केला. आणि त्यांनीही तिथे मला असं सपोर्ट केलं की तू ठीक आहे, तुला त्रास होतो, तू अटेंडन्स नसेल तर आम्ही बघून घेऊ, पण तू प्रॅक्टिकल्स आणि पेपरला ये. मी तिथेही पूर्णपणे प्रॅक्टिकल्स अटेंड केले, पेपर चांगल्यापणे दिले. आणि त्यानंतर जेव्हा मी 12th पास झालो, मी JEEची एक्झाम दिली, NCHM-CT JEEची. त्यामध्ये माझी ऑल इंडिया रँक 1230 आली होती. मग तेव्हा सगळं झालं. मला फर्स्ट राऊंडला IHM मुंबईत, जी दादरला आहे, तिथं मला फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट झालं होतं सीटचं. पण पप्पांना हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे मग आम्हाला तेव्हा ड्रॉप करावं लागलं ते आयडिया. पण तरी 1 वर्ष वाया जाऊ नये म्हणून आम्ही ह्याला ITIला ॲडमिशन घेतलं, कोपा ट्रेडला, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. तर तो 1 वर्षाचा ट्रेड होता. तिथे मग मी थोडं अजून डेव्हलप झालो, थोडं घरातून बाहेर पडायला लागलो, स्वतः ट्रॅव्हलिंग करणं. ती माझी मला भीती वाटायची की आपण मम्मी पप्पा दादा ह्यांच्याशिवाय कुठेही फिरू नव्हतो शकत आणि तेच पाहिजेत कुठेतरी जाताना. पण तिथं हळूहळू मी स्वतः बाहेर पडायला लागलो, स्वतः फिरायला लागलो. आणि त्यानंतर मी पुन्हा 2024मध्ये JEEची एक्झाम दिली. त्यामध्ये माझी ऑल इंडिया रँक 870 आली. आणि तिथे पप्पा पण माझ्यासोबत होते. आणि तिथे आमचे UAI ग्लोबल एज्युकेशनचे काउन्सिलर चालते, काजल मॅम आणि अनिकेत सर. त्यांनी मग पप्पांना एक्सप्लेन केलं की आमच्या कॉलेजमध्ये कसं शिकवलं जातं. तिथं फक्त स्टुडंट्सला शिकवत नाहीत आम्ही, पण एक फ्युचर हॉटेलियर्स आम्ही घडवत असतो. त्यामुळे तुम्ही बघा, या तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच ॲडमिशन घ्या, नाही तर मग इट्स युअर चॉईस. मग मी आणि पप्पा गेलो कॉलेजमध्ये. आणि तिथं गेल्यावर जेव्हा आमचं काउन्सिलिंग झालं, त्यांनी आम्हाला गायडन्स केलं. त्यामध्ये लक्षात आलं की हां, इथं प्रॉपर एक मुलांना फक्त शिकवण्यासाठी नाही, पण मुलांना एक हॉटेलियर बनवून त्यांना प्रॉपर घडवण्यासाठीचं काम चालू आहे, शिकवतात मुलांना. आणि इथले फॅकल्टीज पण खूप एक्सपिरियन्स्ड आहेत. आणि तिथेच आमच्या वसुधा मॅम, शेफ आनंद, शेफ रिजवानची आमची पहिली भेट झाली. आणि त्यांनी सांगितलं की तुला त्रास होतो, काही हरकत नाही, तू थोडा वेळ बस प्रॅक्टिकलमध्ये, पण तुला जर आवड असेल तर तू करशील आणि आम्ही तुला त्यामध्ये पूर्ण सपोर्ट करू. मग आम्ही ॲडमिशन घेतलं आणि तिथेही
असं की स्कॉलरशिप होती कपिल देव फाउंडेशन थ्रू. 25 प्रश्नांची उत्तरं द्यायची होती फक्त. त्या थ्रू मला आउट ऑफ 23 माझे उत्तरं बरोबर आले आणि मला 15% स्कॉलरशिप भेटली. मग आमच्या कॉलेजचं डेली रुटीन सुरू झालं. मग कॉलेजमध्ये फेस्टिवल होतं चेट्टीनाड कोर्ट म्हणून. तिथे मी फर्स्ट टाईम मोर दॅन 5 hours उभा राहिलो, जे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण ह्याच्या आधी कधी मी एवढा वेळ असं सलग उभारलेलो नव्हतं. त्यानंतर मग मला थोडा कॉन्फिडन्स आला. आमच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस पण मी उभा राहायचो, पण ते 1-2 तासासाठी. मग थोडं कॉन्फिडन्स वाढत गेला. मग इंटरनॅशनल शेफ डेच्या दिवशी आमच्या कॉलेजमध्ये शेफ कॉम्पिटिशन भरवलेली. तर त्यामध्ये माझी डिश होती, ग्रुप कॉम्पिटिशन होती ती. त्यामध्ये मग आम्ही 4 मित्रांनी मिळून द कुकूज नेस्ट ही डिश बनवलेली आणि त्या डिशला आम्हाला 3rd प्राईज, 2nd रनरअपचं प्राईज मिळालं होतं. आणि मग माझा कॉन्फिडन्स लेवल अजून वाढला आणि मग आमच्या कॉलेज थ्रू UCC UEI कलिनरी कॉम्पिटिशन भरवली जाणार होती डिसेंबरमध्ये. मग मी त्यासाठी माझं नाव एनरोलमेंट केलं आणि त्यामध्ये आम्हाला खूप सारे वेगवेगळे पॅरामीटर्स होते, ज्यामध्ये आम्हाला जज केलं जाणार होतं. जसं ग्रूमिंग, तुमचं हायजीन क्लीनलीनेस, तुमचं प्लेटिंग आणि तुमचं पोर्शन साईज आणि कम्युनिकेशन. तर या सगळ्या गोष्टींमध्ये शेफ्स माझ्यावर इम्प्रेस झाले माझ्या कम्युनिकेशन स्किलवर. आणि माझे जे हायजीन आणि प्रेझेंटेशनचे मार्क्स होते ते पण चांगले होते. त्यामुळे त्यांनी मला मार्क्स जास्त दिले आणि मी फर्स्ट आलो. आणि मग इट वॉज अ लाईफ टाईम मोमेंट फॉर मी. आणि ॲक्च्युली इट वॉज व्हेरी इमोशनल की फर्स्ट टाईम मी फॅमिलीशिवाय खूप लांब गेलो. ही कॉम्पिटिशन लखनौमध्ये भरवलेली आणि ते पण आम्ही 8 दिवसासाठी तिकडे होतो. आणि मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये विदाऊट फॅमिली कुठंतरी बाहेर गेलो होतो आणि तरीही मी तिथं जिंकलो. तेव्हाही मला त्रास व्हायचा, माझे पाय सुजलेले. मी 3-4 राऊंड ॲक्च्युली माझे सुजलेल्या पायाने दिले होते, तिथं केले होते. पण तरी हो, देवाच्या कृपेने की हा UCCचा मास्टर शेफचा टायटल मला भेटला. ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझे मेंटॉर म्हणजे रणवीर ब्रार. आणि रणवीर ब्रार माझे मेंटॉर असण्यामागचं एक कारण की तेही माझ्यासारखंच लहानपणी जेव्हा त्यांची आई आणि आजी जे स्वयंपाक करायचे, तेही त्यांच्या मागे जाऊन तिथं स्वयंपाकघरात काहीतरी बनवता येतं का आपल्याला, किंवा काय करते आई, काय करते आजी, हे बघायचे. आणि त्यामुळे मला ती स्टोरी कुठेतरी कनेक्ट झाली. आणि म्हणून आणि त्यांचं काम पण फक्त तेवढंच नाही की ते आपल्या भारतातील जे रुरल एरियाजमध्ये पण ज्या डिशेस बनतात ना, तिथं जाऊनही त्यांच्याबद्दल जाणून घेतात, त्यांचं प्रमोशन करतात. आणि त्यामुळे ते मला कनेक्ट झाले आणि मी त्यांना ॲज अ मेंटॉर तिथे हे केलं. आणि मी आत्ताच्या जनरेशनला एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही कधी खचून जाऊ नका. तुम्हाला जर माझ्यासारखं काही आजार असेल किंवा कुठलाही आजार असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हे करायचं पण असंही वाटत असेल की तुम्ही करू शकाल का नाही, तर त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, पॉझिटिव्ह राहा. आणि तुम्ही फक्त तुमचं जे ध्येय आहे, तुमचा जो गोल आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याला परसिव्ह करा. तुम्ही जर त्याचा पाठलाग केला तर तुम्हाला नक्कीच सक्सेस भेटेल. आणि माझे या गोष्टीबाबतचे 2 फिल्ममधले डायलॉग्स आहेत फेवरेट. एक तर 3 इडियट्समधला की बच्चा सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलेंस के पीछे भागो, सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी. आणि दुसरा म्हणजे ये जवानी है दीवानी मधला की बनी अगर कहीं पहुंचना हो तो कहीं से निकलना पड़ता है. तर या 2 डायलॉगमुळे मी खूप इन्स्पायर झालो आणि ते मी कायम माझ्या मनात ठेवायचो की जर आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपल्याला एक्सेलन्सकडे वळायचं आहे, ना की सक्सेसकडे. सक्सेस आपल्याला भेटणार, तुम्ही हार्डवर्क केलं पाहिजे, तुमचं एक्सेलन्स असलं पाहिजे त्या कामामध्ये जे पण तुम्ही काम करताल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.